पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदीच्या पूररेषेतील 36 बंगले जमीनदोस्त केले जात आहेत। मात्र या बंगल्यांचे मालक जे आहेत त्यांनी अनेक आक्षेप घेतलेले आहेत। खास करून हा आर झोन दाखवण्यात आला होता, त्याबरोबरच दस्त नेमका कसा काय झाला आणि हे बंगले उभारताना पालिका अधिकाऱ्यांनी आम्हाला का रोखलं नाही आणि हे प्रश्न उपस्थित केल्यानंतर आपण पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे सर आता आपल्यासोबत आहेत। सर, खूप आक्षेप या ठिकाणी घेत आहेत। ज्यावेळेला हे बंगले उभारले जात होते त्यावेळेला रोखलं असतं तर कदाचित हा दिवस त्यांच्या नजरेसमोर आला नसता। निश्चितपणाने आपण ही जर न्यायालयीन प्रक्रिया पाहिली तर हे 2 वर्षापासून चालू आहे। हे जे काही काम चालू असतानाच आपण नोटीस दाखल केली होती, त्याच्या अगेन्स्टमध्ये ही जी काही याचिकाकर्ते आहेत ते कोर्टात गेली। त्याच्यानंतर जसं आपण सांगितलं त्याप्रमाणे काही न्यायालयात गेल्यानंतर सुनावणी चालू असताना त्याच्यामध्ये काही मर्यादा होत्या आणि त्याच्या अनुषंगाने न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आपण हे जे काही 36 बंगल्याची कार्यवाही ती केलेली आहे। सर, कुठलंही असं अनधिकृत बांधकाम होत असेल तर पालिकेची पथकं आहेत, जाऊन तिथं नजर ठेवणं, ती बांधकामं होऊ न देणं हे त्यांचं काम आहे। परंतु त्यांनीच पैसे खाल्ले असे आरोप या ठिकाणी ते करतायत आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं की तुम्ही बांधकामं करा, परवानगी पुढे जाऊन दिली जाईल। नाही, हे आपण सांगतात ती बाजू ही समोर नाहीये। स्पष्ट सांगायचं म्हणजे त्याच्यामध्ये आपण जे काही MMC ॲक्टमध्ये तरतुदी आहेत त्याप्रमाणे आपण निश्चितपणाने नोटीस दिलेल्या आहेत आणि जसं सांगितलं की न्यायालयामध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये काही मर्यादा येतात आणि त्याच्या अनुषंगाने हे केलेलं आहे। आणि ह्याच विषयाला पुढे धरून सांगतो की अशा प्रकारचे कुठल्याही चुकीच्या प्रॅक्टिसेसला कोणीही बळी पडू नये। जे काही नियमानुसार असेल आपण परमिशन घ्यावी व त्याप्रमाणे बांधकाम करावं आणि जर नदी पात्रात किंवा अनधिकृतपणे केलं तर निश्चितपणाने आपल्याला जे काही कारवाई आहे निष्कासनाची ती करावी लागेल। खरं तर तुम्ही म्हणताय बरोबर आहे, यामध्ये इथल्या नागरिकांच्याही चुका आहेत, रहिवाशांच्याही चुका आहेत, कारण त्यांनी कागदोपत्री पाहायला पाहिजे होतं। परंतु ते न्यायालयात कधी गेले, ज्यावेळेला हे सगळे बंगले उभा राहिले त्याच्यावरती आक्षेप घेतलं मग गेलेले आहेत। प्रश्न हाच आहे, त्यांचं म्हणणं हेच आहे की आधी आम्हाला काय या ठिकाणी अडवलं नाही, ज्यावेळेला आम्ही बांधकाम करत होतो त्यावेळेला मग अतिक्रमण विभागाचे जे अधिकारी असतील त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं, त्यांच्यावरती कारवाई होण्याची शक्यता आहे। नाही, लक्षात घ्या, आपण आता सांगितल्याप्रमाणे जसं 29 बंगलो आहेत, आज बघितलं 36 बंगलो आहेत, सेम तशाच पद्धतीने नोटीस दिल्यानंतर हे बंगल्याचं प्रमाण हे कमी होतं त्यावेळेला आणि लक्षात आल्यानंतर तातडीनं आपल्या विभागाने जे काय ते नोटिसेस दिल्या आणि त्याच्यावरती पुढची न्यायालयीन प्रक्रिया झाली। माझं हेच म्हणणं आहे की ॲज अ सिटीजन म्हणून पालिका म्हणून ह्या गोष्टी त्यांच्या रोजच्या नियमित आहेत की ज्या करतात, पण नागरिकांनाही विनंती राहील माझी की आपण असं बघत असतो त्यांनी दुर्लक्ष केलं तर मग त्यांच्यावरती कारवाई होणार का? पालिकेच्या अधिकाऱ्यांवर पण कारवाई व्हायला पाहिजे, जशी हे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई होते तर मग त्यांना का आपण अभय द्यायचं? नाही, चुकीच्या पद्धतीने कोणी केलं असेल तर निश्चित स्वरूपाचं म्हणजे ती पण दोषी असू। जर हे बघा, चुकीच्या पद्धतीने जर कोणी काही कार्यवाही केली असेल तर 100% ते पण दोषी असतील, तो काही विषय नाहीये। पण एकंदरीत जर प्रकरण पाहता आपण बघतोय की ही नोटिसेस दिलेल्या आहेत आणि हे 2-3 वर्षापासून न्यायालयीन प्रकरण चालू आहे। मी पाहतो तेव्हापासून चालू आहे आणि मागच्या जवळपास बघितलं असेल तर 1 वर्षापूर्वी याचा निकाल लागला होता, त्याच्या अगेन्स्टमध्ये मग ही त्याच्या अगोदर 2 वर्ष म्हणजे जवळपास तुम्ही जर लक्षात आलं असेल तर 2-3 वर्षापासून हे प्रकरण चालू आहे आणि आदेश दिले ते 1 वर्षापूर्वी दिलेत। आपण कारवाई पण प्रस्तावित केली, पण त्याच्यामध्ये त्या दरम्यानमध्ये स्टे मिळाला आणि स्टे मिळाल्यानंतर मग आपली कारवाई थांबली। पण नंतर जेव्हा न्यायालयाने फेटाळून लावलं त्याच्यानंतर निश्चितपणाने तातडीने कारवाई करण्यात आली आहे। विकासकावरती पण कारवाई होणार आहे इथं? जे दोषी असतील त्या सर्वांवरती होईल। तर ज्या पद्धतीनं यांनी सगळी माहिती घेतली नाही आणि इथं हे सगळे बंगले उभारले त्याच्यामुळं त्यांच्यावरती तर आता या ठिकाणी कारवाई होते, कारण अनधिकृत हे बंगले होते। परंतु हे बंगले उभारताना ज्यांनी दुर्लक्ष केलं त्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का? त्याबरोबरच इथला जो विकासक आहे ज्यांनी या ठिकाणी यांना अंधारात ठेवणे सगळं बंगले उभारण्यासाठी त्यांना या ठिकाणी पाठबळ दिलं, त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे। नाजिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।